अरे दादा फिरायला आलो तर खालती पडलेले आंबे घेतले. ठीक आहे ना, याच्यात काढ ना. 2-4 आंबे खाली पडले, खालती पडलेले घेतलेले. त्यांना एवढं दाखवतो की धागा आलेले बघा खाली, ती उन्हाळी गरम झाली. ठीक आहे, तर ते उरतून बोलायला लागले. असं बोलतात. काय झालं? तुम्ही आल्याशिवाय जायचं नाही. थांब, त्यांनी गेट बंद करून घ्या. जाऊ दे, सांग. दोरी ते बोलतायत की म्हणतायत की जायचं नाही का इथनं. लावली? का लावली? पण किल्ल्याच्या दरवाजाला दोरी का बांधली? कुठल्या या किल्ल्याच्या किल्ल्याच्या दरवाजाला तुम्हाला किल्ला दोरी का बांधली? व्हिडिओ आपण बोलतोय. पुढे का? का बांधली दोरी? पहिलं आपलं नाव सांगा. सागर राजेंद्र पवार, आपण आलो कुठं? बदलापूरला राहतो. अच्छा, पहिली गोष्ट तुम्हाला किल्ल्याला दोरी का बांधली याचं उत्तर देतो. हा. सदर प्रॉपर्टी जी आहे हम्म. ही आमची प्रायव्हेट मालकीची आहे. त्याच्यामुळे या प्रॉपर्टीला गेट लावण्यासाठी किल्ला प्रायव्हेट आहे. येस, कसं काय? ते तुम्ही ऑनलाईन सर्च करा किंवा पुरातत्व विभागात जाऊन चौकशी करा. किल्ला प्रायव्हेट कसं काय झालं? जर तुम्हाला सांगतो, पण कसं काय झाला? तुम्हाला जी काय डॉक्युमेंटेशन पाहिजे द्या. ती तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर थांबा ना काकी, थांबा यांचं क्लिअर थांब ना. करतो. काय करायचं आम्हाला अरे तू थांबशील का? थांबा ना, यांची माहिती जी आहे ए, ना, शुभम जा, गाडी घेऊन जा, तिला घेऊन जा. ऐका, तुम्ही गरम होऊ नका. मी सांगतो, किल्ला कसा सरकारी प्रायव्हेट मध्ये आला याची माहिती तुम्हाला पुरातत्व विभाग रत्नागिरी किंवा पुरातत्व विभाग महाराष्ट्र सरकार मुंबई फोर्टला आहे. तुम्ही तिथे जाऊन आरटीआय टाका. आरटीआय मध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. फोर्ट म्हणजे तुम्हाला नाही माहिती कसं आलं? आमचं आहे, तुम्हाला माहिती पाहिजे सांगा ना. ना, तर मला मला नाही काय- माहित. माझं नॉलेज कसं वाढेल? मग तुम्हाला तेच नॉलेज ते ती वाढवण्यासाठी बाहेर लावा तर माझं नॉलेज वाढेल. कशाला लावायची? आमची प्रॉपर्टी आहे, आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला नाही माहित ना. मग तुम्हाला मग आम्हाला वाटलं सरकारी, आम्ही घेतलं. नाही सरकारी आहे म्हणून आधी कसं आहे की तुम्ही आता माझं घर आहे हम्म, तर मी घरावर लावेन ना, सागर पवारचं घर. हा. तिथे लावलंय इम्तियाज टायगर काय मनी यार कोणाचं आहे ते. नाही, आम्हाला गरज वाटली नाही ना. तुमचं प्रायव्हेट तर बाहेर लावायला पाहिजे की ही प्रॉपर्टी या कारणावर याच्या अंडर आहे. लोक आतमध्ये नाही आता येणार. तुमच्या घरावरती तुमच्या घराचं नाव लिहिलेलं आहे. लिहिलेलं आहे, मी पूर्ण लिहिलंय. आमच्या गावात 100 घरांच्या लाल ना. सगळ्या याच्यावर लिहिलंय. बघा कुठे आमच्या गावात मी बघितलं आता तिथूनच आलं. जाऊन तुम्ही चेक करा ना. मी गावातच राहतोय. हो, बोला. हा, तर त्याच्यामुळे आम्हाला नेसेसरी वाटली नाही की इथे नाव लावावं. अच्छा, मग आम्हाला कसं कळणार तुमची? आता तुम्हाला कळणार, तुम्हाला विचारायला पाहिजे होतं. सांगितलं ना. ऐका, मी बोलतोय ना, मी हा बघा, तुम्हाला जर समजा तुम्ही घराचं उदाहरण दिलं की नाही, तुम्ही एखाद्याच्या घरात तुम्ही XYZ तुमच्या घरात मी घुसलो आणि तुमच्या घरातले पडलेले पोरांची खेळणी असतील, भांडी असतील ती उचलली, तुम्हाला न विचारता योग्य आहे? माझ्या घरावर पार्टी आहे, घरात कसं ते मालकी हक्काचं राहणार ना आमच्या. माझ्या घरावर पार्टी पार्टी पण आहे ना, माझ्या घरावर पार्टी आहे, घरात कसं घुसेल? हो साहेब, तुम्ही जेव्हा एखाद्या प्रॉपर्टीत किंवा आता तिथे तुम्ही आज घुसलात, समोरच तिथे बोर्ड लावलेला आहे. कुठे? हा बघा समोर बोर्ड आहे, एवढा मोठा बोर्ड नाव नाही, काय नाही, नुसतं लिहिलंय. लिहिलेला आहे ना. लिहिलंय, भारत सरकारने. भारत सरकार का लिहिल? मग कोणी लिहिलंय? प्रॉपर्टी आमची आहे, भारत त्याच्यावर सरकार. नाव कुठे आहे तुमचं? अरे त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन तर दिलेले नाव आहेत कुठे ना. आहे तुमचं? नावाची काय गरज आहे तुम्हाला? नाव तुम्ही काय एवढे एकत्र आम्ही काय करत नाहीये. पण सांगितलं, अरे तू खाली इथे- वेचलेले काय? तू गप्प बस. आता मला सांगा, आम्ही त्यांना आता बघा, आम्ही त्यांना ठेवले कशासाठी? इथले राखण कर. मग त्यांनी जर राखण केली नाही, मग त्यांचा मालक त्यांना सोडेल. आणि हे कोण आहे? मिराज शिंदे. हा, काय त्यांचं काय झालं? ते कोण आहे? त्यांचं झालं का? तुम्हाला कशा कशाबद्दल मी इन्फॉर्मेशन? विचारतोय. हा, मग तेच सांगतो ना. हा, दादा कसं कळणार की आम्हाला तुमची प्रॉपर्टी आहे की सरकारची आहे का काय? आता आम्हाला काय वाटलं खाली पडलेले आंबे घेतले ते त्याच्यावरून उज्जत घालायला लागले. सगळं ठीक आहे, माझ्या घरात कोणी घुसलं तर माझ्या घरावर नाव लिहिलंय. इथं आमच्या इथं मी वाजवून देईन. नाही, नाही. कुठे लिहिलंय? हा बघा, इथे आम्ही नावाची बोर्ड पाटी लावलेली होती. कुठे मग? लावलेली होती. पूर्ण ऐका, तुम्ही आधी विचारू नका. तर असेच काय ते डोके फिरू पर्यटक येतात ना, त्यांनी ती मुद्दामून तोडली. मग तुमचा प्रश्न आहे, तो का तोडली? हा, मग ते त्यांना आता अरे ज्यांनी तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तुम्ही ऍक्शन घेऊ शकतात. नाही नाही, आम्ही ऍक्शन म्हणून आता तुम्हाला म्हणून दॅट्स वाय आम्ही तुम्हाला इथं थांबवलं की तुम्ही आम्ही तुमच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलंय. आता आंबे उचललं खाली इनडायरेक्टली पडलेले होते. अरे दादा, खाली पडलेला आंबा फुकट असतो. कुठं लिहिलेलं आहे? आंबाचा नियम दाखवा आहे, मला. आहे, आहे. दाखवा कुठे आहे? सोडू नाही शकत. खाली पडलेले थांब जरा. तुमच्याकडे कुठे लिहिलेला हा प्रश्न विचारलास ना तू? तुझं नाव कुठे लिहिलं किल्ल्यावर? आमच्याजवळ डॉक्युमेंट आहे, सातबारा दाखवू तुम्हाला. किल्ल्यावर कुठे लिहिलं? किल्ल्यावरती ही आर्किओलॉजिकल ही प्रॉपर्टी आहे, वस्तू आहे. त्याच्यावरती तुम्हाला कुठलं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट परवानगी देते त्याच्यावरती नाव लिहायला? मग आर्किओलॉजिकलचे आहे ना, प्रॉपर्टी आर्किओलॉजिकल गव्हर्नमेंटच्या अंडर आहे ना, तुला पण परवानगी नाही आहे ना नाव लिहायला. कुठली? ही जी तटबंदी आहे ती. मग आहे का नाव लिहायला? नाव तटबंदीवर आम्ही कशाला लिहायचं? आम्ही लिहिलंय का नाव? मग आम्ही किल्ल्यात आलोय.
तुम्ही आज प्रॉपर्टी जी आहे आम्हाला हे जमीन माहिती आहे तुमची झाडं प्रायव्हेट आहे का सरकारी तुम्ही ऐकलं? काकी तुम्ही पण त्या मुलांना विचारायचं आम्ही त्यांना हे समजून जे- सांगतो जे की काय खालचे असेल. उचलले जे एवढं काय असेल. वाढवायची त्या पोरींना पण गरज नाही आता तुमच्या नोकरांना नाही नोकरांना मग त्यांना ठेवण्याचं कारण काय ठेवण्याचं कारण काय म्हणजे टुरिस्टला ओरडायला टुरिस्ट जर समजा टुरिस्ट अलाउड नाही आतमध्ये. आम्ही असं बोललो तुम्हाला मग टुरिस्टनी यायचं बघायचं निघून जातं टुरिस्ट म्हणजे काय बघण्यासाठी येतात आंबे खालचे उठवण्यासाठी काढण्यासाठी येत नाहीत मग गव्हर्नमेंट टुरिस्टला कशाला आहे? गव्हर्नमेंटला तुम्ही विचारा गव्हर्नमेंटला मी गव्हर्नमेंट आहे किल्ल्यांवर झाडं लावायला आहे. झाडं आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली विकत किल्ला घेतल्या विकत घेतला. ऑब्विसली येस करेक्ट दाखव. काय तुम्हाला सांगतो आरटीआय टाका ना तुम्ही महाराष्ट्र शासनाने किल्ला विकला. विकला तुम्ही आरटीआय टाका तुम्हाला आरटीआय मध्ये जी माहिती पाहिजे ती सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल तुमच्याकडे नाही. माझ्याकडे आहे मी का देऊ मी थोडी तुम्हाला मी तरी कसं मानू? मानू कशाला तुम्ही ऑनलाईन सर्च करा जर तुमची आहे प्रॉपर्टी तर तुम्ही नाव लावू शकतात. कसं जायचं बघायचं निघून जातं टुरिस्ट म्हणजे काय बघण्यासाठी येतात आंबे खालचे उठवण्यासाठी काढण्यासाठी येत नाहीत मग गव्हर्नमेंट टुरिस्टला कशाला आहे? गव्हर्नमेंट ते गव्हर्नमेंटला तुम्ही विचारा गव्हर्नमेंटला मी गव्हर्नमेंट आहे किल्ल्यांवर झाडं लावायला आहे. झाडं आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली विकत किल्ला घेतल्या विकत घेतला. ऑब्विसली येस करेक्ट दाखव. काय तुम्हाला सांगतो आरटीआय टाका ना तुम्ही महाराष्ट्र शासनाने किल्ला विकला. विकला तुम्ही आरटीआय टाका तुम्हाला आरटीआय मध्ये जी माहिती पाहिजे ती सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल तुमच्याकडे नाही. माझ्याकडे आहे मी का देऊ मी थोडी तुम्हाला मी तरी कसं मानू? मानू कशाला तुम्ही ऑनलाईन सर्च करा जर तुमची आहे प्रॉपर्टी तर तुम्ही नाव लावू शकतात. कशाला तुम्ही लावू म्हणतात archaeological survey नाही. सातबारा तुम्हाला लावून मिळतो मिळतो. सातबारावरती ऑनलाईन बारावरती पण नाव change होतं. नाव चेंज होतं मी अशी इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल कसं करतात ते सांगा फक्त 3 लाख रुपये लागतील. हे करप्शन आम्ही करत नाही करप्शनच आहे. नाही आम्ही करत नाहीत पण हे केलंय ते करप्शनच आहे. तुम्हाला करप्शन बोलायचं तुम्हाला तुमच्याकडे काय प्रूफ आहे आमच्याकडे सातबारा आहे दाखवा. आमचं नाव तुम्ही कुठे आहे? सर्च करा तुमचं नाव कुठे आहे? सातबारावरती आमची नावं आहे मी आता म्हटलं ना, नाव कसं लावणार? सातबारावरती आमची नावं आहेत तुम्ही इनलॉजिकल आर्ग्युमेंट माझ्याजवळ करू नका का त्यांनी थांबवलंय ना. हे बघा तुम्ही इनलॉजिकल आर्ग्युमेंट आहे ना तर काही नाहीये. किल्ला विकला तुला गव्हर्नमेंटने. मी तुम्हाला सांगतोय ना तुम्हाला तुम्हाला एवढं तोंडाने बोल. किल्ला तुम्हाला गव्हर्नमेंटने किल्ला आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ऑक्शन मध्ये 1960 साली विकलेला आहे सेम डॉक्युमेंट्स तुम्हाला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट महाराष्ट्र सरकार कुठेही तुम्ही गेलात तर त्याच्यावर मिळेल अंजनवेल गट क्रमांक 82 आणि गट क्रमांक 83 ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आता तुम्ही जिथे उभे आहात तो गट नंबर 82 मध्ये आहात आणि ती आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे मग पार्टी का नाहीये? अरे आमचा विषय आहे ना तुम्ही काय जबरदस्ती करताय अरे आम्हाला अरे काढणार म्हणजे एक मिनिट. तुम्ही येणार आम्हाला माहिती होतं की बा तुम्ही येणार आम्हाला माहिती होतं की पाठी लावून ठेवा इनलॉजिकल आर्ग्युमेंट करताय तुम्ही. मला कसं कळलं तुम्ही तुझं? अहो, आम्ही कशाला गप्पा बसायचं त्यांना प्रश्न पडलेत ना त्यांचं उत्तर अरे दादा विषय मला एक गोष्ट सांग 4 आंब्यानी मी मोठा होत नाही बघा आमचा विषयच नाहीये इथे. आता ही गाडी तुझी आहे? हा. त्याच्यावरचं ते रॉयल एनफिल्ड नाव का लिहिलंय? ती कंपनीला विचारा कारण का ते कंपनीला ब्रँडेड हा, करायचं मग ते ते- त्यांची आहे. हे मग तुझं ते- नाहीये म्हणून ते नाही लिहिलंय. अरे बाबा तुम्ही इनलॉजिकल बोलताय लॉजिक आहे त्याला. नाही लॉजिक आहे जर बरोबर काम असेल तर नाव लिहितो माणूस छाती टोकून. हा मग आम्ही छाती ठोकूनच तुम्हाला नाही विचारणार लिहिलं. आहे. तुम्ही तुम्ही नाही जे माझ्यावर आर्ग्युमेंट करताय ना आणि मी तुम्हाला उत्तर तुम्ही देतोय ना गव्हर्नमेंट ती प्रॉपर्टीवर छाती- कोणालाही अडवू शकत नाही. माझ्यासाठी ही अजूनही गव्हर्नमेंट प्रॉपर्टी हा, आहे. मग प्रूफ करा मग तुम्ही लावा ना प्रूफ करा तुम्ही. आम्हाला गरज नाही आम्हाला पण आम्हाला गरज नाहीये. गावाला सरकारला सगळ्यांना माहिती आहे आम्हाला आम्हाला पण गरज नाहीये. हा मग नाही आहे मग ठीक आहे सोडून द्या विषय आम्हाला पण कशाला करायची गरज वाढवता? नाही. आणि बघा हा, आंबे तुम्ही वाढवलाय. हा, बघा